नमस्कार प्रेक्षकांनो, सावल्याची जणू सावली या मालिकेमध्ये जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त आणि लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. आता मालिका काही वेगळ्याच टर्निंग पॉईंटवर येताना आपल्याला दिसणार आहे. हो, आता इकडे अबीर आणि ओवीने असा जबरदस्त प्लॅन केलेला आहे. या लेटेस्ट प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे की पुन्हा एका प्लॅनमुळे, आता अबीरच्या या सक्सेसफुल प्लॅनमुळे आता सारंगला माहिती पडणार की व्यंकटेश हा अबीरचा वडील नाही आहेत, तर आता सावलीने लग्न केलेलं नाही आहे. हे खूप मोठं सत्य आता सारंगसमोर येणार आहे. त्यानंतर आता सारंगचे डोळे उघडत इकडे खंड्याच्या मोबाईलमुळे आता इकडे मेहेंदड्याच्या घरात खूप मोठं वादळ निर्माण झालेलं आहे, असं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. पण प्रेक्षकांनो, हा प्रोमो नेमका सविस्तर आपण बघूया आणि या प्रोमोमध्ये असं काय दाखवण्यात आलेलं आहे ज्यामुळे आता सिरियल काही वेगळ्याच टर्निंग पॉईंटवर जाताना आपल्याला दिसणार आहे. तर इकडे मात्र आता ओवीने आणि अबीरने खूप मोठा प्लॅन केलेला आहे. आता अबीरने सांगितल्याप्रमाणे आता ओवी तिच्या वडिलाला आता स्कूलमध्ये घेऊन येणार आहे आणि इकडे मात्र आता लगेच सावली बोलते की हे बघ अबीर, तू व्यंकटेशची सोबत जा ना एक दिवस स्कूलमध्ये. त्यावर आता इकडे अबीर बोलते की नाही आई, काहीही झालं तरी मला तुझ्यासोबतच स्कूलमध्ये जायचं, नाही तर काका तर मला नेहमीच सोडतात, पण आज मला तुझ्यासोबतच जायचं. त्यावर आता इकडे सावली बोलते की ठीक आहे, येते मी तुझ्यासोबत. आता लगेच इकडे ओवी सारंगला घेऊन स्कूलमध्ये येते, तर इकडे मात्र अबीरला घेऊन आता सावली स्कूलमध्ये येते. तेव्हा आता गेटवर समोरासमोर आलेले असतात ते म्हणजे सारंग आणि सावली. तेव्हा आता ते एकमेकांशी काहीही बोलत नाही, कारण कुठं ना कुठं सारंगच्या मनात असं वाटत असते सारंगला की सावलीने लग्न करायचं नव्हतं, कारण सारंगचं तिच्यावर प्रचंड प्रेम असतं. पण इकडे सावली खोटी बोललेली आहे हे आणखीनसुद्धा सारंगला माहिती नसतं. तेव्हा मात्र आता अबीरने एक प्लॅन केलेला असतो की त्याचं जे बर्थ सर्टिफिकेट असते ते आता आईच्या डॉक्युमेंटच्या फाईलमधून त्याने रात्रीच काढून बॅगमध्ये ठेवलेलं असतं, कारण तेव्हा आता अबीरने बर्थ सर्टिफिकेटमध्ये वाचलेलं असतं की त्याच्या नावाच्या बाजूला सारंग मेहेंदळेचं नाव आहे. आता इकडे मात्र आईचा खोटेपणा त्याला सारंगसमोर आणायचं असतं. तेव्हा आता लगेच बॅग खोलते. आता मला ओवी, बघ ना मी तुझ्यासाठी काय आणलं असं दाखवायच्या नादात आता सावलीसमोर तो बॅग खोलते आणि त्याच्यातून बर्थ सर्टिफिकेट खाली पडते. आता बर्थ सर्टिफिकेटवरती ओवी म्हणजे सावलीच्या लक्षात आलेलं असतं की सारंगचं नाव तिने अबीरला दिलेलं आहे, म्हणून ती लगेच आता झटपट ती बर्थ सर्टिफिकेट हातात पकडते. पण आता इकडे मात्र ओवीरने आणि अबीरने एक प्लॅन केलेला असतो की नाही, काहीही झालं तरी हे सत्य आता सारंगसमोर आणायचं की सावलीने लग्न नाही केले. म्हणून आता इकडे लगेच सावलीच्या हातातलं बर्थ सर्टिफिकेट आता ओवी घेते आणि बोलते की बघू बघू तुझ्या वडिलाचं नाव काय आहे तर. त्यावर आता इकडे लगेच सावलीच्या समोर आणि सारंगच्या समोर लगेच आता ओवी वाचायला लागते की अरे अबीर, तुझ्या बाबाचे नाव आणि माझ्या बाबाचे नाव तर एकच आहे रे. त्यावर अबी बोलते की काय बोलते ओवी. आता त्यावर इकडे लगेच आता सुपरहिरोचं नाव सारंग मेहेंदळे आहे का, तू मला सांगितलं नाही ओवी कधी. त्यावर आता सारंगने असं ऐकता क्षणी मात्र तो पूर्ण एकदम शांत होऊन जाते की हे मुलं काय बोलतात. तेव्हा आता ओवीच्या हातातलं ते अबीरचं बर्थ सर्टिफिकेट तो स्वतःच्या हातात घेते आणि बघते, तर तिथं अबीर सारंग मेहेंदळे असं लिहिलेलं असतं. तेव्हा आता लगेच इकडे सारंग सावलीला प्रश्न करते आणि बोलते की सावली, हे काय आहे, अबीरच्या बर्थ सर्टिफिकेटवर माझं नाव काय करते. आणि म्हणजे त्यावर आता इकडे लगेच अबीर बोलतं की हो ना काका, आई मला कधी माझ्या वडिलाबद्दल काहीच सांगत नाही आणि तुमच्याशी नेहमीच खोटं बोलते की व्यंकटेश काका माझे बाबा आहेत. असं काहीही नाही आहे काका, व्यंकटेश काका म्हणजे मी त्यांना काकाच म्हणते, ते माझे बाबा वगैरे काही नाही आहे. तेव्हा आता इकडे सारंगच्या लक्षात आलेलं असतं. सारंग आता मुलांना बोलते की तुम्ही आतमध्ये जा. त्यावर आता इकडे बाबाने सांगितल्याप्रमाणे हे दोघंसुद्धा आतमध्ये जातात आणि आता ओवी आतमध्ये स्कूलमध्ये निघून जाते. तेव्हा सावलीच्या लक्षात आलेलं असतं की सारंगला हे माहिती पडलेलं आहे की अबीर त्याचाच मुलगा आहे आणि तिने आतापर्यंत लग्न केलेलं नाही आहे. म्हणून ती लगेच आता गाडीमध्ये बसते आणि सारंगने तिला कितीदा विचारल्यावरती काहीही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि ते तिथून निघून जाते. पण सारंगच्या मनात कायम आता ती बर्थ सर्टिफिकेट दिसते की खरंच अबीरच्या नावाच्या
नंतर तिने माझं नाव का लिहिलं? खरंच ज्या दिवशी सावलीने मला कॉल केला होता की ती मला काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहे आणि त्या दिवशीच मी सावलीला घरातून बाहेर काढलं, ही तर ती गोष्ट नसणार ना? म्हणजे सावलीने लग्न केलेलं नाही आहे, ती माझ्याशी खोटी बोलली आहे. खरंच हे काय नेमकी गुंतागुंती आहे? असं काहीही सारंगला समजत नाही. तो आता शांत रूममध्ये बसलेला असता. तेवढ्यातच आता त्याचं लक्ष त्या मोबाईलवरती जाते आणि आता खंड्याचा मोबाईल तो जवळ घेते आणि बघते तर काय, त्याच्यात खूप सारे व्हिडिओ असतात, ते म्हणजे सावली आणि सारंगचे. त्याने कशाप्रकारे काढलेलं आहे, आता त्याने राजकुमारचे जे काही कॉल रेकॉर्ड केलेले असतात, आता त्या खंड्याच्या मोबाईलमध्ये जास्तीत जास्त मोनिकाने कॉल केलेले असतात खंड्याला आणि राजकुमारने कॉल केलेला असतात. तर त्यामधले काही जुने कॉल रेकॉर्ड खंड्याने जपून ठेवलेले असतात, ते म्हणजे राजकुमारचे. आणि आता खंड्याचे बोलणं झालेलं आहे. तेव्हा आता काही कॉल रेकॉर्ड्स आता इकडे मात्र सारंग स्वतःच्या कानानं ऐकतो की कशाप्रकारे राजकुमारने आता त्याच्या बाळाला मारण्याची सुपारी या माणसाला दिलेली होती. आता कशाप्रकारे सावलीचा आणि या दोघांचा संसार तुटल्यानंतर सावलीच्या जीव घेण्याची सुपारी या खंड्या नावाच्या गुंड्याला दिलेली होती. तेव्हा मात्र आता असे कॉल रेकॉर्ड ऐकल्यावरती आणि काही व्हिडिओ बघितल्यावरती इकडे मात्र सारंगला खूप मोठा धक्का बसते. आता सारंगला प्रचंड राग येतो आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं की आपला संसार मोडण्यामागे फक्त आणि फक्त हा राजकुमारच आहे. म्हणून आता तो लगेच तो मोबाईल घेते आणि सरळ तिलोत्तमाकडे जाते आणि तिलोत्तमाला बोलते की हे बघ आई, आजपर्यंत तू राजकुमारला माझ्यापासून बचावलेलं आहेस, पण आजपासून मी त्याला सोडणार नाही. आताच्या आता मी त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार, कारण माझा हा संसार जो काही तुटलेला आहे ना, तो फक्त आणि फक्त राजकुमारच्यामुळे. आता माझ्या सर्व काही लक्षात आलेलं आहे आणि सावली एवढ्या दिवस माझ्याशी खोटं बोललं. खरंच सावली, तिला तर मी नंतर बघते, कारण तिला मला खूप काही प्रश्नाचे उत्तरं तिच्याकडून मला घ्यायचे आहेत. पण आई, त्या अगोदर तू राजकुमारने ह्या गुंडाला माझ्याबद्दल कॉल करून काय सांगितलं ते ऐक. तेव्हा आता सर्व कॉल रेकॉर्ड जे काही आता खंड्याने जपून ठेवलेले असतात त्या मोबाईलमध्ये, ते आता कॉल रेकॉर्ड ती तिलोत्तमाला दाखवते. तेव्हा तिलोत्तमा मात्र ते कॉल रेकॉर्ड ऐकून मात्र चकित होऊन जाते आणि हादरते. तिच्या लक्षात आलेलं असतं की 8 वर्षापासून जो काही घरात खूप मोठं प्रचंड वादळ आलेलं आहे, खूप डावपेच चालू आहे, त्या सर्वांच्या मागे आता राजकुमारचाच हात आहे. तेव्हा मात्र आता राजकुमारचा खूप मोठा पर्दाफाश झालेला आहे तिलोत्तमा आणि सारंगसमोर. तेव्हा प्रेक्षकांनो, आता मालिकेत खूप मोठा टर्निंग पॉईंट घेत आता स्वतः सारंग सावलीची माफी मागत लवकरच तिला मेहेंदड्याच्या घरामध्ये आणणार आहे. अशा प्रकारे आता इकडे ओवीने आणि अभिनने जो प्लॅन केलेला आहे तो सक्सेसफुल होत आता सारंगच्या मनावरती खूप मोठं चित्र आता रेखाटल्या गेलेलं आहे की सावलीने लग्न केलेलं नाही आहे आणि सारंगच्या बर्थ सर्टिफिकेटवरती आता सारंग म्हणजे सारंग मेहेंदडे हेच नाव आहे. आता या सर्व प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी आता तो सरळ जाणार आहे, तो म्हणजे जगन्नाथकडे. अशा प्रकारे आता मालिकेत खूप मोठा टर्निंग पॉईंट येत आता खूप जबरदस्त आनंदाचा क्षण येणार आहे. धन्यवाद. जय गजानन माऊली.